आर्यन शिरगाव संघाच्या माध्यमातून दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. मैदान क्रमांक 1 वरती त्या ठिकाणी देवा 11 जांभळीचं क्रीडा संकुल ऐतिहासिक मैदान. त्या मैदानामधील आजच्या दिवसातील सरूर आपण बघणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना दोन्ही संघ एकाच परिसरातील बघायला मिळतात. एका बाजूला आर्यन शिरगाव तर एका बाजूला जय बजरंग सातपाडी या दोन संघादरम्यानची लढत. समीरा गोलंदाज सज्ज झाला. सतपट संघाच्या माध्यमातून आपण गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं पहिला षटक बंधनातलं षटक जरूर तुंड मात्र बघायला मिळणारा 3 काळ 30 सर्कलच्या बाहेर प्रोटेक्शन सजवलाय, शतरक्षण सजवलाय, चक्रव्यूह सजवलाय. कल्पेश उराडे साडे तुंड प्रताप फलंदाजी करत असताना तर कल्पेश ऑन स्ट्राईक वरती बघायला मिळतो. ऑन स्ट्राईक एंड वरती सूरज जारूर बघायला मिळतो. पहिला षटक असेल लगेच मॅच ऑन करायचं प्लीज. पंच आपण सुद्धा काढून लगेच ताकीद द्यायची. इथून मॅचला सुरुवात करणार आहोत लगेचच. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र सजवून झाला. तू जरा बघितलं गेलं तर प्रोटेक्शन सजवलंय आपल्या अप्रतिम. ज्या ठिकाणी मात्र एकमेकांच्या कब्जोरे जरूर ठाऊक असतील दोन्ही संघाला. त्या ठिकाणी प्रताप नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिल्या. ते म्हणजे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत आर्यन शिरगाव संघाला. कल्पेशावर स्ट्राईक वरती पहिला चेंडू सौर्या गोलंदाजाचा राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू तेजदार वेगावर स्वार डॉट बॉल आला. अप्रतिम चेंडू हाताळला जातो. चारे बुंडाचीत करणारा चेंडू राहिला गेला. डॉट बॉल पहिल्या चेंडूवरती. अप्रतिम या गोलंदाजाकडे तो स्पीड आहे आणि त्या मात्र वेगाचा पुरेपूर उपयोग करून घेत असताना गोलंदाज समीर बघायला मिळतो. तेजदार वेगावर स्वार. याही वेळेस मॅच लिडिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत बब्बल झाले आणि तून मेले होते. त्या ठिकाणी चेंडू सरळ बॅक एंड आला, क्लिअर झालाय, नशिबाचा आलाय चौकार. याही वेळेस सॉफ्ट हँड चेंडूला फेकू दिले. चेंडू ट्रॅव्हल झाला. उमेश त्या ठिकाणी जरूर होते. तुझे प्रयत्न टूट राहिले गेले. चेंडूला स्टॉप जरूर बघायला मिळतो. परंतु दोनच धाव्यावरती समाधान वाढावं लागेल. खराब फेकी राहिली गेली. त्या करणाचा मात्र दुसऱ्या धाव्याला तिसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट केलं. तू पंचांचा इशारा आला. बाउंड्री लाईन साठी चेक करणार आहोत. तिथून जरूर 3 धावा परिपूर्ण झाल्यात. रिव्ह्यू मात्र घेतला जाईल. खेळाडूला मात्र या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत. थोडंफार उपस्थित असतील तर तर सेव्ह केलाय सर. इथून 3 धावा होतील. इथून चांगला स्टॉप बघायला मिळतो आपल्या संघासाठी. महत्त्वपूर्ण एक धाव मात्र वाचवली गेली आहे. धावफलक 3 पुढे सरसावलं जातं, जाऊन पोचलं जातं 7 या आकड्यावरती. थोडं चांगला प्रहार टू द गॅप मध्ये सूरजच्या बॅट मधून
तो दर्जेदार चौकार बघायला मिळतोय. एवढ्या फुटतो चेडू त्यावरती आक्रमण बघायला मिळाला. तू जर आपण बघितलं गेलं तर या वेळेस सॉफ्ट हँड चेंडूला टोळालं होतं. सूरजच्या बॅटमधून एक धाव आली आहे. धाव फलक मात्र आतापर्यंत बघितलं गेलं तर जाऊन पोचलं जातं म्हणजेच 12 या आकड्यावरती. आतापर्यंत शेवटचा रत्ती चेंडू बघायला मिळाल ज्या ठिकाणीच चांगला खेळ साधला तो यावेळी फुलटो चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जारोऱ्या चेंडूला मात्र फील्ड केलं जाणार. तद्वार एकच धाब्यावर समाधान मानावं लागेल. एका धाब्याने धावफलक पुढे सरसावलं जातं सावून पोचलं जातं ते म्हणजे 13 या आकड्यावरती. पहिलं षटक संपुष्टात आला. त्या ठिकाणी धावसंख्या जर आपण बघितले गेले तर एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोचली गेली आहे ते म्हणजे 13 या आकड्यावरती. तुम्ही गोलंदाज सज्ज होणार आहे गोलंदाजच्या ट्रॅकवरती. तद्वार घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि लगेच येणार आहोत लाईव्ह ॲक्शनमध्ये. इथून ईशान आला गोलंदाज ट्रॅकवरती. तो जरा बघितलं गेलं तर चांगली सुरुवात ड्रीमकर स्टार्ट मिळाली या. थोडं धावसंख्या जमवण्यामध्ये यश आलं. 13 धावा पहिल्या षटकामध्ये. तो पहिला चेंडू खराब राहिला गेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आहे. इथून डायरेक्ट हिटची संधी झाली होती परंतु इथून 50चा इशारा आलाय. 1+1 एकूण 2 धावा मात्र स्कोर कार्डवरती ॲड होणार. धावफलक 2 ने पुढे सरसावलं जातं जाऊन पोचलं गेलं म्हणजे 15 या आकड्यावरती. यावेळेस चांगला फटका आहे गॅप मध्ये त्या ठिकाणी पुढे क्षेत्ररक्षक आहेत. कोणते चुकी होणार नाही. तो चांगला प्रहार सूरजच्या बॅटमध्ये जरूर होता परंतु इथून जर बघितलं तर एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. तसं एकने पुढे सरसावत असताना जाऊन पोचली गेली ती म्हणजेच 16 या आकड्यावरती. 60 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. आत्तापर्यंत अशी स्थिती मैदानाच्या मध्ये बघायला मिळतं ते म्हणजेच आर्यन शिरगाव या संघाची. पहिल्या चेंडूवरती खराब थोडंसं राहिलं होतं. थोडं याही वेळेस काय घडलं जाता पंचांनी दर्शवलं गेला डाऊन द लेगचा 12 होता. पंचांच्या हवेत याही वेळेस -1 वेळेस एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना गोलंदाज यावेळेस बघायला मिळतो कारण कुठेतरी भरकटलेल्या चेंडूंची हाताळणी केली जातात आणि धावफलक जर आपण बघितलं गेलं तर जाऊन पोचलं जातं ते म्हणजेच 18 या आकड्यावरती. आतापर्यंत एकच चेंडू डिलिव्हर झाला. याही वेळेस अक्रॉस दिलाय रोहन खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. याही वेळेस तो 19 रन होते स्कोर कार्ड. आतापर्यंत एकच चेंडूंचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये खराब गोलंदाजी बघायला मिळते. कुठेतरी चुकी झाली असेल या ठिकाणी मात्र गोलंदाजाला आणलं गेलं. आतापर्यंत मात्र 6 धावा खर्च करतोय एका चेंडूमध्ये. त्यामुळे चांगला चेंडू तेज दर्रार वेगावर स्वार कुठेतरी या चेंडूच्या शोधामध्ये होता. तो चेंडू मात्र यावेळेस सापडलाय गोलंदाजाला. डॉट बॉल आला. यामुळेच डॉट बॉल बघायला मिळतोय. सूरजच्या विपक्षामध्ये खेळत असताना मात्र निर्धाव चेंडूची संगत झाली आहे. तो चांगला चेंडू हाताळला खूप गरजेचं असेल कारण एक्स्ट्रा स्वरूपाची ज्या धावा खर्च केल्यात गोलंदाजांना त्या आतापर्यंत जवळजवळ 5 धावा आहे. थोडंसं लेझी क्रिकेट बघायला मिळतं. उमेश आले होते चेंडू खाली त्या ठिकाणी मात्र थोडासा स्टायलिश प्रकारे पकडण्याचा प्रयत्न राहिला गेला पण तो मिसफील्ड त्या ठिकाणी आणि चेंडू क्लिअर झाला. सीमारेखा पार चौकार आला. धावफलक 4 ने पुढे सरसावलं जातं जाऊन पोचलं गेलं ते म्हणजे 23 या आकड्यावरती.
पुन्हा बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव मात्र ॲड होणार आहे. फलक जाऊन पोचलं गेलं ते म्हणजेच 24 या आकड्यावरती आतापर्यंत 4 चेंडू थोडा चेंडूचा खेळ झालाय. थोडं हलक्याशा हाताने मोठं हँड नाही मात्र चेंडूला खेळलं जातं. तुम्ही याही वेळेस एकच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. तू चांगली सुरुवात मानावी लागणार तुझी संघासाठी कारण इथून बघितलं गेलं तर चांगली सुरुवात राहिली गेली. थोडं शेवटचा अंतिम चेंडू बघायला मिळणार त्या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोचले गेले. याही वेळेस चांगला प्रहार हेटू ते आपण चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी 17 रक्षक आलेत बंबल झाल्या आणि एक धावेचा दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट झाला. तो शेवटच्या अंतिम चेंडूवरती 2 धावा आल्यात. फलक 2 पुढे सरसावत्या जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 27 या आकड्यावरती 2 षटक संपुष्टात आल्यात. तसं की आपण बघितलं तर जाऊन पोचले गेले या 27 या आकड्यावरती. तून ओव्हर स्टेपिंगचा नो बघायला मिळतोय. पच्चांना दर्शवलं गेलं तू ओव्हर स्टेपिंगचा नो आहे. तू जर बघितलं गेलं तर नो बॉल आला पहिल्या चेंडूवरती. यावेळेस फुलटो चेंडू त्यावरती आक्रमण बघायला मिळालं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. याही वेळेस मात्र चुकी झाली होती त्या ठिकाणी बघितलं गेलं तर परंतु इथून 2 धावा का रोखू शकणार नाही. चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण 2 चेंडू आल्यानंतर चांगले चेंडू डिलिव्हर करतोय गोलंदाज. यावेळेस गोलंदाज ट्रॅकवरती निमेश हा गोलंदाज. तूर चेंडू बराच काळ हव्यामध्ये त्या ठिकाणी समीर कोते चुकी होणार नाही. इथून सब डिस्मिसल फलंदाज बाद कल्पेश बुराडे बॅक टू द पवेलियन गॉन. तुंडा निम्म्यान आर्यांचा मैदानाच्या आतमध्ये गेला. त्या ठिकाणी कल्पेश खेळला पूर्ण विराम लागल्यानंतर निम्म्या दाखल झाला आर्या स्वतः मैदानाच्या आतमध्ये. तर निमेश गोलंदाजी ट्रॅकवरती बघायला मिळतोय. याही वेळेस पुढं चेंडू जरूर होता त्या ठिकाणी मिलिंद पालवे आले होते पण कुठेतरी चुकी झाली त्याच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट राहिला जातो. दुसरी धाव सुद्धा यावेळेस परिपूर्ण झाली. तुमच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जातं जाऊन पोचलं जातं ते म्हणजेच 32 या आकड्यावरती 32 रन ऑन दी स्कोर कार्ड आतापर्यंत जसं काय बघायला मिळतं. थोडं चांगले चेंडू हाताळले जातात. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. थोडे 3 चेंडूंचा खेळ शेषा यावेळेस उडवला चेंडू बराच काळ हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आल्यात. यावेळेस कोणती चुकी होणार नाही. गुड कॅच टेकन फलंदाज बाद. यावेळेस आर्यन बॅक टू द पवेलियन गॉन.
दिमान दाखल झाला. आता क्रमांकावरती योगेश हा फलंदाज बघायला मिळतो. कुठेतरी सूरज डॉन स्ट्राईक एंडवरती या आणि इथून मात्र धावांचा रोग मात्र कमी झाला. खरं त्या ठिकाणी आपण बघितलं तर चांगली सुरुवात करून दिली होती सूरजला. यावेळेस इंटू ते आपण चेंडूला पाठवलाय सरळ सीमा रेखा पार लॉंग ऑफच्या वरून आलाय चमकार 4. थँक्यू डीजे. तू शेवटचा अंतिम चेंडू बघायला पडतो निमेशच्या गोलंदाजीमध्ये. यावेळेस पच्चा आमच्याकडल्या वळल्या गेल्या ट्रिपलायचे खूपच बाहेर चेंडू पीस झाला. अजून एक्स्ट्रा सर्व धावा खर्च करताना गोलंदाज बघायला मिळतो. आपलं एकने पुढे सरसावलं जातं. साऊन पोचलं गेलं 37 आकड्यावरती. आतापर्यंत 2 गण्याच्या मोबदल्यामध्ये आर्यन शिरगाव संघ जाऊन पोचला गेला म्हणजे 37 आकड्यावरती. त्यामुळे चांगला चेंडू खोलवर टप्प्याची लई त्यातला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत चेंडूला फील्ड करतील त्याच्यावर दुसऱ्या वेळेचा प्रयत्न राहिला जातो. आणि इथून जर बघितलं गेला तर याही वेळेस 2 धावा पारे पूर्ण होणार. शेवटचा षटकची समाप्ती झाल्या. 2 षटक 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर आपण बघितले गेले तर जाऊन पोचले जातात ती म्हणजे 13च्या सरासरीनं 39 धावा. तो शेवटचा ते मग हा चेंडूंचा खेळ शेष किती धावा मात्र जमवल्या जाणार हे सुद्धा बघणं तितकं महत्त्वाचं ठरेल. तू दिवेशाला शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू मात्र राहिला गेला बिबार स्वरूपामध्ये. नो बॉल घोषित केल्या पंचाने. पूर्ण नो+1 एकूण 2 धावा आणि धावसंख्या पुढे सरसावणार. खराब गोलंदाजी राहिली गेली प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून. कुठेतरी भरकटलेली गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज बघायला मिळतात. आणि त्या कारणास्तव जर बघितलं गेलं तर धावसंख्या जाऊन स्थिरावली जातं ते म्हणजेच 41 या आकड्यावरती. यामुळे चांगला प्रहार इंटू द गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो. खराब फेकी राहिली गेली बॅकअप नव्हतं आणि त्या कारणास्तव जर आपण बघितलं गेलं तर 2 धावा परिपूर्ण होतात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. चांगला खेळ मात्र या ठिकाणी साधत असताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि योगेश ही जोडी बघायला मिळते. आणि इथून जर आपण बघितलं तर चांगली सुरुवात मानावी लागेल विजयाचं आर्यन शिरगाव संघाची. तून याही वेळेस चांगला चेंडू डॉट बॉल बघायला मिळतो. गोलंदाजाचा पलटवार जरूर बघायला मिळतो. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्यानंतर पुन्हा या पण थर्ड अंपायरची भूमिका मात्र बजावावी लागणार आहे कारण वाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेला या ठिकाणी.
तर वाईट बॉल आला यावेळेस. चांगलं डिसिजन रिप्लेच्या माध्यमातून आपण बघितलं तर वाईट बॉल आला. पूर्ण खराब चेंडू राहिला गेला दिवेशच्या माध्यमातून. याही वेळेस पंचमच्याकडे वळले गेलात आणि आम्हाला दर्शवतात वाईट बॉल. याही वेळेस खराब चेंडू मात्र पहिल्या षटक पूर्णपणे समीरच्या डावावरती. त्यानंतर वाईट डोच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धावा खर्च करताना प्रत्येक गोलंदाज बघायला मिळतोय. यावेळेस प्रतिम क्रॅकिंग शॉट इनसाइड आउटचा फटका. चेंडू सरळ सीमा रेखा पार. उत्तुंग आणि उत्तुंग षटकार 6. थँक्यू डीजे. तर चेंडूचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 51 या आकड्यावरती. यावेळेस त्याहूनही देखणा सरळ उडवला चेंडूला हवाई सफर घडवला. स्टँडर्ड डिलेवर सी बार एका बार बॅक टू बॅक दुसरा आलाय षटकार. चार चेंडू झाल्यात. अजून 2 चेंडूचा खेळ शेष आहे. पहिला चेंडू 9+1 तदनंतर 2 धावा तदनंतर निर्धाव चेंडू तदनंतर सलग 2 वाईड चेंडू आहेत. फक्त जर दुसरा चेंडू डॉट नसेल सलग 3 वाईड असेल की 2च वाईड आहेत. चला चालेल. तुझ्यात 4 चेंडू झाल्यात. 2 चेंडू शिल्लक असतील. सॉरी 3 चेंडू झाल्यात. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू झाल्यात सर. तू डॉट चेंडू नव्हता तर 3 चेंडू झाल्यात. 3 चेंडू शिल्लक आहेत. तो धावफलक जाऊन पोहोचला 57 या आकड्यावरती. तू जर बघितलं तर खराब गोलंदाजी राहिले गेली. आक्रमण आणि आक्रमण बघायला मला योगेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक मात्र त्या ठिकाणी षटकार घेताना बघायला मात. यावेळेस शर्यतीचा वेध घेणारा चेंडू राहिला गेला. त्या ठिकाणी सॅक्रिफाईसचा प्रयत्न राहिला जातोय. धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र बाद व्हावं लागतं. त्या ठिकाणी फलंदाज झाला. या ठिकाणी त्या ठिकाणी बघितलं गेलं तर इथून बाद व्हावं लागतंय. 1+ रनआउट व्हावं लागतं. त्या ठिकाणी योगेश या फलंदाजाला धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाणार. साऊर पोचली जाता ते म्हणजेच 58. 58 रन ऑन दी स्कोर कार्ड. पूर्ण ऋषभ गेलात मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. त्या ठिकाणी जर सूरजला स्ट्राईक मिळाली धावसंख्या आतापर्यंत बघितली गेली तर जाऊन पोचली जाते ते म्हणजेच
58 या आकड्यावरती. पुन्हा जुनी 2 चेंडूचा खेळ शेष आहे. इथून ते जरार वेगावर स्वार धावचीचे संदेश जरूर परंतु खरा फेके चेंडू मात्र कॅरी करू शकले नाहीयेत. तून एकच जागेवरती समाधान मांडावं लागेल. आपला एकने पुढे सरसावत असताना जाऊन पोचली जात आहे 59 या आकड्यावरती. शेवटचा रेतीप चेंडू फेस करण्यासाठी तर ऋषभ टावकुरी आताचा फलंदाज सज्ज झाला. तो येणारा चेंडू शेवटचा रेतीप असेल. या इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. त्या ठिकाणी आजच्या दिवसातील मात्र सामना क्रमांक दुसऱ्या फेरीतील दुसरा असेल. मात्र एका बाजूला मामा फायटर वेऊर आणि ओमसाई भुगाडीपाडा दोन्ही संघाचे क्रीडाधार पण टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचा. त्या ठिकाणी संजयजी रिंजड सरांच्या शुभ असते मात्र नाणेफेकी केली जाणार. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल मामा फायटर वेऊर विपक्षामध्ये ओमसाई भुगाडीपाडा. तुने चांगला प्रहार चेंडू इंटू द गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला. सीमा रेखा पार शेवटच्या अंतिम चेंडूवरती आलाय चौकार 4. तर मुकेश बुतकडे जर कुठे असतील तर या पण या आमच्या कॉम्बॉक्स वरती तुम्हाला आपलं प्रेमळ निवेदन असेल. तुन 24 चेंडू पिचची आखणी करायची या ठिकाणी खेळपट्टीची आखणी करायची. प्लीज मुकेश बुतकडे जर कुठे असतील तर या. व्हॉलंटियर्स कुठे असतील तर आपण सुद्धा या प्लीज. कारण या ठिकाणी मैदानाची आखणी करायची आहे त्या ठिकाणी खेळपट्टीची सुद्धा आखणी करायची आहे. कारण काही ठिकाणी मात्र त्या ठिकाणी वाईड लाईन दिसत नाही आहे. त्या करण्यास आपल्याला विनंती असेल या पण लगेचच कुठे असाल तर आवाज आपल्यावरती पोहोचत असेल तर प्लीज रिपोर्टही करायची आहे. तर भुगाडीपाडा संघाचे कर्णधार आमच्यासमोर जोडले गेलेत. मामा फायटर वेऊर संघाचे कर्णधार या पण लगेचच टॉस बॉक्स वरती. तूर 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 64 धावांचा आव्हान. त्याचा पाठलाग करण्यासाठी कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे सुद्धा बघण्यात तितकं महत्त्वाचं ठरेल. तर भुगाडीपाडा संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय राहिला जातोय. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं त्या ठिकाणी मात्र मामा फायटर वेऊर संघाला तुषार
तुषार आणि तन्मय ही जोडी आपण बघणार आहोत सलामी वीर म्हणून. गोलंदाज सूरज सज्ज झालाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 24 चेंडू 64 धावाचा वारा. इथून धावा जमावणं खूप अनिवार्य असेल मॅच मध्ये. जर आपला भारी ठेवायचं असेल तर 16ची सरासरी प्रत्येक षटकामागे गाठणं खूप गरजेचं असेल. जय बजरंग सातपाटी ड या संघाला त्यांच्याकडे ती क्षमता आहे, परंतु इथून करून दाखवणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 16 धावा काय मोठ्या नाही आहेत, परंतु त्याला अनुषंगानं रोखण्यासाठी जी गोलंदाजी केली जाणार ती मात्र कौतुकास्पद असेल किंवा तर त्यावरती आक्रमण बघायला मिळाल. पॉवरप्लेचा पहिला षटक घेऊन सज्ज झाला गोलंदाज ट्रॅकवरती. इथून सूरज हा गोलंदाज त्याने मात्र आपल्या फलंदाजीमध्ये दमखम दाखवला. तोच गोलंदाज सज्ज झाला यावेळेस. पहिला चेंडू तेज जाणार वेगावर स्वार वाईट बॉलने मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे धाव फलकाला. तर जर बघितलं गेलं तर वाईट बॉलने सुरुवात झाली आहे धाव फलक. बघितलं गेलं तर एक्स्ट्रा धाव्याने तर धाव फलकावरती सुरुवात झाली. एक या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचल्या. चांगली सुरुवात मानावी लागेल. वाईट बॉलने मात्र सुरुवात झाली होती मागच्या इनिंगला सुद्धा. इथून सुद्धा तेच बघायला मिळतं. काही वेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न राहिला गेला, परंतु बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही. यावेळेस बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची संख्या यावेळेस बघायला मिळते. याही वेळेस प्रत्येक चेंडू वेगावर स्वार आपल्याकडे असलेला भड्डाट वेगाचा पुरेपूर उपयोग करत असणारा गोलंदाज या श्रीगाव संघाच्या माध्यमातून सूरज हा गोलंदाज बघायला मिळतोय. यावेळेस उडवलाय चेंडूला, हवाई सफर घडवलाय. क्षेत्ररक्षक ऋषभात प्रयत्न करतात त्याच्या बसकला दस्तक देत चेंडू सरळ सीमा रेखा पार. षटकार. तुन मुकेश बुतकडे सर असतील तर या पण आमचा आवाज अन्यथा लाईव्ह स्वरूपामध्ये आपण जर मॅच बघत असाल तर या ठिकाणी मात्र खेळपट्टीची आखणी करायची आहे. अनुषंगानं तुम्हाला या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पुकार केला जात आहे. यावेळेस चेंडूला बराच काळ हव्यामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, कोणते चुकी होणार नाही. यावेळेस जरा बघितलं गेलं तर झेल परिपूर्ण केला, परंतु पंचांच्या माध्यमातून भीमरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू मात्र घेतला जातो. पंचायतचा इशारा भीमर आला आणि पुन्हा नो+2 एकूण 3 धावाने धाव फलक पुढे सरसावेल. फलक जाऊन पोचलं जाणारा ते म्हणजे इथून जर बघितलं गेलं तर 10 या आकड्यावरती. काही वेळेस बघायला मिळतं डॉट बॉल आलाय. प्रतिम या ठिकाणी चेंडूची हाताळणी केली जाते. तूट जर बघितलं गेलं तर गोलंदाज सूरजचा पलटवार वेगावर स्वार. याही वेळेस डॉट बॉल. पूर्ण पक्षाने दर्शवलेल्या बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल. कुठेतरी धावसंख्या आपण बघितली तर जाऊन पोचली गेली आहे 11 या आकड्यावरती. प्रत्येक षटकामागे 16 धावांची गरज आहे. 64 धावांचं आव्हान ठेवलं जातं. रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितलं गेलं तर 16च आहे आणि करंट रन रेट चालत असताना आतापर्यंत जयवंत सातपाटे ड हा संघ बघायला मिळतं. यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कल्पेश आलेत. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. यावेळेस तुषारचे खेळला लागलाय पूर्णविराम. गॉन.
थोडा ट्रपलायच्या खूपच बाहेर चेंडू ऋषभाला दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू कुठेतरी भरकटलेला राहिला जातो. तू जर आपण धावसंख्या बघितली तर जाऊन पोचली गेली आहे 12 या आकड्यावरती. अजूनही 52 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे याचा झटपटे ड या संघाला. थोडा ऋषभच्या विपक्षामध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल यामुळे चांगला प्रहार चेंडू डोमॅस लँड मध्ये ट्रॅव्हल झाला. एकदा परिपूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. चांगली सुरुवात मानावी लागेल कारण या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा जरूर केली जाते. धावसंख्या जरी मोठी असली तरी मात्र आम्ही हे थांबण्याचा डाव घेणार नाही आहोत हे दर्शवून देत असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तन्मय बघायला मिळतो. पुरेपूर मात्र प्रयत्न केले जातात परंतु कुठेतरी मिस्टाईम स्ट्रोक बघायला मिळतात. त्यानुसार धावा येताना बघायला मिळत नाही. तू जर बघितलं गेलं तर तन्मय संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. जमवणं खूप महत्वाचं आहे. तो जर विजय व्हायचा असेल यावेळेस चांगला चेंडू खोलवर टप्प्याची ले त्या लाईन शर्यतीचा वेध घेणारा चेंडू राहिला गेला. तू जर आपण बघितलं गेलं तर इच्छा स्वरूपामध्ये मात्र एक धाव ॲड होणारा तुला चांगला खेळ राहिला जातोय. अरे शिरगाव संघाच्या माध्यमातून त्यांच्याकडे ती गोलंदाजी आहे. चुकीच एक मोठा डोंगर उभारला गेला त्या अनुषंगाने मात्र आतापर्यंत वरचर ठरले गेलेत समोरच्या संघावरती आणि इथून पलटवार केला जाईल की मात्र गोलंदाजाचा दरारा दहशत कायम राहील हे सुद्धा बघणं तितकं महत्त्वाचं ठरेल. कारण पहिलं षटक पूर्णपणे त्यांच्या नावावरती राहिलं गेलं. तुषारसारख्या फलंदाजाला मात्र बॅक टू दी पवेलियन पाठवला. तू जरा शान आणि त्या ठिकाणी मात्र तन्मयला ती खेळी साकारावी लागणार. एकदा परिपूर्ण झाले दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न केला जात नाही कारण अचूक टप्प्यावरती नियंत्रण मिळवत भेदक मारा केला जातो गोलंदाज ऋषभच्या माध्यमातून. काहीतरी मात्र या ठिकाणी पूर्णपणे समोरच्या संघाला बॅकफुटवरती पाठवण्याचं कार्य झालं. त्या फलकावरती आपण धावा जर तपासून बघितल्या जाऊन पोचल्या गेल्यात त्यामध्ये 16 धावा. अजून मॅच संपली नाही आहे कारण अजूनही येणारे चेंडू आपण बघणार आहोत ते म्हणजे 15 चेंडू असतील. यावेळेस उडवल्या चेंडूला हवाई सफर घडवल्या. क्षेत्ररक्षक सूरज प्रयत्न करतात पण रोखू शकणार नाही. चेंडू सरळ सीमारेखा पार आला. षटकार 6. चौकार आला क्षमा पंचांचं जरूर त्या ठिकाणी थांबले गेलं. डिसिजन पेंडिंग मात्र होतं. पुन्हा षटकार चौकार यामध्ये भब्बल झालाय. तो चौकार दिला 50च्या माध्यमातून दाफलक 4 ने वाढलं जाणार पोचलं जातं म्हणजे 26 या आकड्यावरती. ऋषभच्या विपक्षामध्ये आक्रमण बघायला मिळालं यावेळेस प्लेट अँड बेस परंतु 50 दर्शवता ट्रम्पलाच्या खूपच बाहेर चेंडू बघायला मिळतो. यावेळेस वाईट बॉल आला तसं इकडे पुढे सरसावली जाणार आहे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. धावफलक जाऊन पोचलं जातं ते म्हणजेच 21 धावा धावफलकावरती. थोडं जर आपण बघितलं गेलं तर यावेळेस चांगला प्रहार आहे टू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूला फेल करतील त्याद्वार दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जातोय परंतु थोडा एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. किरद्वेरीला प्राधान्य दिलं जात आहे कुठेतरी मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये या तू त्या ठिकाणी हात खोलण्यासाठी संधी दिली जात नाही. याही वेळेस एक धाव आली आहे. फलक आतापर्यंत जाऊन पोचला जातं ते म्हणजेच 22 या आकड्यावरती. थोडं बघितलं गेलं तर शेवटचा ते चेंडू बघायला मिळतो. ऋषभच्या गोलंदाजीतील किती धावा जमवल्या जातील ईशानच्या माध्यमातून हे सुद्धा बघत. क्षेत्ररक्षक आहेत कोणते चुकी होणार नाहीये. गुड कॅच टेकन फलंदाज बाद. यावर ईशान बॅक टू द डगआउट गॉन. बावीस धावा झाल्यात धावफलकावरती. थोडे येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये जी गरज आहे ती मात्र 42 धावांची असेल. खरं 64 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलं. थोडे धावा जमवाव्या लागणार आहेत प्रत्येक षटकामध्ये. 3 षटकार खेचावे लागणार आहेत.
त्याच वेळेस मात्र कुठेतरी तून माझा जवळ येणारा तुनसा 12 चेंडूमध्ये 7 षटकार खेचावे लागतील विजयासाठी जय बजरंग सातपाटी ड या संघाला. त्यामुळे पुन्हा एकदा चांगला प्रहार आहे की विस्टाई स्ट्रोक हे सुद्धा बघण्यात तितकं महत्वाचं ठरेल. यावेळेस विस्टाई स्ट्रोक त्या ठिकाणी फलंदाज बाद होईल तरी तन्मयच्या खेळाला पूर्ण विराम लागताना बॅक टू द पवेलियन येतोय. नवीन फलंदाज दाखल झाला विकास मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन आपण बघितलं असेल तर तन्मय सगळ्या फलंदाजाला मात्र बॅक टू द पहिला पाठवण्यामध्ये यशला पुन्हा वैभवाने विकास जोडीला कारनामा करावा लागेल. हिडाऱ्या मात्र 11 चेंडूमध्ये 7 षटकार खेचावे लागतील ही काबिलियत जरूर आहे त्याच्यामध्ये. परंतु इथून कशा प्रकारे खेळलं जाणार हे सुद्धा बघणं तितकं महत्त्वाचं ठरेल. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल होतोय त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाज ट्रॅकवरती शैलेश तरी 5 चेंडूचा खेळ शेष असेल या षटकातील. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेटचा पता जरूर झाला. यावेळेस चांगला प्रहार मिश्र स्ट्रोक ऋषभ त्या ठिकाणी कोणते चुकी होणार नाही. याही वेळेस सोपा झेल फलंदाज विकास ठरला फेल बॅक टू द डगआउट. तुडा निम्मा दाखल झाला समीर फलंदाजी ट्रॅक वरती तुडब्या वॉल हॅट्रिक चेंडू असेल. यावेळेस गोलंदाज शैलेश साठी हॅट्रिक मात्र साधली जाईल काय सुद्धा प्रश्नचिन्ह. यावेळेस संपर्क डिलिव्हरी राहिली गेली बॅटाने बॉलचा काहीच संपर्क नाही. तू जरा बघितलं गेला तर डॉट बॉल प्रतिभा गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय आर्यन शिरगाव संघाच्या माध्यमातून. पूर्णपणे बोलबाला राहिला जातोय. येणारे 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 7 षटकार खेचणं खूप गरजेचं असेल जय बजरंग सातपाटी ड या संघाला. अन्यथा मात्र या स्पर्धेमधून पराभूत व्हावं लागणार आहे. शेवटची रजा घ्यावी लागणार आहे. परंतु त्या षटकार खेचले जातील का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. याही वेळेस बॅटरी बॉलचा काहीच संपर्क नाही. तू जर बघितलं गेलं तर याही वेळेस डॉट बॉल आला. दोन 8 चेंडू आणि 42 धावाची गरज. 12 चेंडू 42चं समीकरण होतं. तदनंतर आता बघितलं गेलं तर 4 चेंडू निर्धाव आल्यात. 5वा चेंडू बॅट शिल्डिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणते चुके होणार नाही. याही वेळेस सोपा असेल फलंदाज समीर ठरला फेल बॅक टू द पवेलियन येतो. तून मात्र विकेट मेडन ओव्हर हाताळण्याची संधी आली. शेवटचा ते चेंडू असेल 3 विकेट्स तर आपल्या नावावरती नोंदवल्यात. एक नवीन विक्रम मात्र नोंदवला जाईल का आणि गोलंदाजी करत असताना मात्र हे क्षण चित्र आपण संध्याकाळच्या 17 टक्केचा सोशल मीडियावरती व्हायरल होणार. जर मेडन ओव्हर जर आली
तर इथून या मैदानावरती एका नवीन एक आगळा वेगळा विक्रम घडताना बघायला मिळेल. कारण या षटकामध्ये आतापर्यंत बघितलं गेलं तर 5 चेंडूचा हाताळणी केली आहे आणि इथून 5 चेंडूमध्ये 3 विकेटचा पतन आणि 2 डॉट बॉल आल्यात. शेवटचा अंतिम चेंडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू फेस करण्यासाठी या चेंडूवरती किती धावा जमवल्याच्या असतील की गोलंदाज मात्र यावेळेस डॉट बॉल हाताळून मात्र विकेट बेडर ओव्हर हाताळली जाणारा यावेळेस डॉट बॉल आला आणि इथून विकेट बेडर ओव्हर राहिली गेली ते म्हणजे याच्या शैलेशच्या नावावरती 3 विकेट बेडर ओव्हर हाताळत असताना यावेळेस गोलंदाज बघायला मिळतोय शैलेश. थोडा औपचारिकता मात्र नक्कीच असेल या सामन्याची कारण येणारे चेंडू असणार आहेत 6 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 42 धावेची. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय वैभवच्या विपक्षामध्ये खेळत असताना मात्र डॉट बॉल आला कल्पेश उराडे देवमान शेवटचा ते गोलंदाज नेट ओव्हर मध्ये कल्पेश उराडे आला गोलंदाज ट्रॅक वरती पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. चेंज ऑफ द पेस मोठा फटका मारायचा होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला शतरक्षक करण्याचा प्रयत्न राहिला गेला परंतु त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर एकच जाव्यावरती यावेळेस समाधान मानावं लागेल. आपल्या इकडे पुढे सरसावताना जाऊन पोचलं जातं ते म्हणजे याचं 23 या आकड्यावरती. वेळेस चांगला चेंडू बघायला मिळतो डॉट बॉल तिकडे कल्पेश उराडेच्या माध्यमातून हाताळला जातोय कारण इंडोर फुटवर्क रेड केलं होतं तसं सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि तो जर आपण बघितला तर याही वेळेस बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू हाताळला जातोय. पुन्हा शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील तून प्रथम मामा फायटर वेवूर संघाला क्षेत्ररक्षण करायचं आहे कारण फलंदाजी साकारली आहे ती म्हणजेच बुगाडीपाडा संघाने 2 स्वीट शीटचा अटेम्प्ट सक्सेसफुल पॉवरफुल यावेळेस आलाय सीमारेखा पार षटकार. तोंडा संघर्ष करत होते मागच्या 2 चेंडूवरती तो चेंडूला द्याळला फेकून दिला गेला स्विच अटेम्प्ट स्वरूपामध्ये यावेळेस शेवटच्या अंतिम चेंडू डॉट बॉल आलाय थोड विजयश्री संपादित झाला तो आर्यन शिरगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन तर हार्ड टीम यावेळेस जय बजरंग सातपाटीनं पराभूत व्हावं लागलाय काही कारणास्तव काही चुका ज्या झाल्या गेल्या एक्स्ट्रा स्वरूपात दावा खर्च केल्या त्या कारणास्तव पराभूत व्हावं लागला परंतु खचून जाऊ नका कारण येणारा काळ हा तुमचा असेल. इथून मायक्रोफोनवरती हलकासा आपण बदल करणार आहोत मी रजा घेतोय या ठिकाणी आमचे साथी समालोचक दगडदोड गावाचा एक बुलंद आवाज कल्पेश गोरे मात्र मायक्रोफोनवरती जोडले जाणार आहात. थँक्यू सो मच ओव्हर टू यू कल्पेश गोरे.
धन्यवाद या ठिकाणी अनिकेतजी रावते. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपण मी तुमच्या समवेत जोडलं जात आहे. क्रिकेट मराठी समालोचक कल्पेश गोरे पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं मांडवरांचं खेळाडू वर्गांचं सहर्ष हार्दिक स्वागत. इथून नाणेफेकीचा